प्रीपेड स्मार्ट मीटरच्या विरोधात एमएसईबी कर्मचाऱ्यांचे आंदोलन। स्मार्ट प्रीपेड वीज मीटर यांच्या विरोधात शेतकरी कामगार पक्ष शेवटच्या सामान्य ग्राहकांना न्याय भेटेपर्यंत लढा देणार। प्रसाद साळवी। महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महावितरण कार्यालय वागळे स्टेट ठाणे येथे प्रीपेड स्मार्ट मीटर बसवण्याच्या विरोधात आंदोलन करण्यात आले होते। स्मार्ट प्रीपेडमुळे वीज ग्राहक, वीज कर्मचारी, सामान्य जनता व वीज कंपन्या, काम करणारे कंत्राटी व परमनंट कर्मचारी यांच्यावर परिणाम होणार आहे। झालेल्या आंदोलनाचे नेतृत्व शेतकरी कामगार पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष प्रसाद साळवी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सुहास देसाई, शेतकरी कामगार पक्ष ठाणे शहर अध्यक्ष ऋषिकेश कायडे, धर्मराज पक्षाचे अध्यक्ष राजन राजे, आम आदमी पक्षाचे ठाणे शहर अध्यक्ष सतीश काळूस, भास्कर गव्हाळे, राज्य सरकारी कर्मचारी नेते, वीज कामगार नेते कॉम्रेड निलेश्वर बनसोड, कॉम्रेड दत्तात्रय कांबळे, विजय नकार कर्मचारी सहभागी झालेले आहेत। यांचा सहभाग करून स्मार्ट मीटर लावतो या नावाखाली स्मार्ट प्रीपेड मीटर ते लावत आहे। म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून आमचा कर्मचारी अभियंता जे मीटर खराब झाले, जे मीटर जळाले, ते मीटर आम्ही मागतोय, तर आम्हाला ते मीटर मिळत नव्हते। आणि आज या मंत्रिमंडळाचा जसं या ठिकाणी विस्तार झाला त्याच्यानंतर लगेचच यांनी ही मोहीम सुरू केली। याचा आमचा तीव्र विरोध आहे कामगार संघटना म्हणून। आणि ही जनतेला बाब माहिती व्हावी, ग्राहकांना निदर्शनास आणून द्यावं, याकरता आम्ही ग्राहकाला सजग करण्याकरता आम्ही विडा उचललेला आहे। कारण की या ज्या कंपनीच्या भरोशावर आमचं कुटुंब आहे, आम्ही कंपनीची सेवा करतो, याचा अर्थ आम्ही नुसतं पगार कमवत नाही, तर या देशाचं हित आम्हाला महत्त्वाचं वाटते। म्हणून आम्ही या जनतेला एकत्र करण्याकरता आम्ही सर्व संघटनांना एकत्र केलेलं आहे। आज या ठिकाणी आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्याकरता, पुढच्या लढाईला येण्याकरता हा कामगारांचं लढून नुसतं चालणार नाही, जनतेच्या हितासाठी लढा लढायचा आहे, तेव्हा ती एकट्या दुकट्याची लढाई नाही। म्हणून आम्ही सर्व ठाण्यातील सर्व राजकीय पक्ष, फक्त एक पक्ष सोडून सर्व राजकीय पक्ष आणि सर्व कामगार संघटना, 46 कामगार संघटना, सामाजिक संस्था, ते तत्वज्ञान, डॉक्टर, वकील, सर्वजण आम्ही एकत्र आलेला आहे आणि आम्ही विडा उचललेला आहे। आणि आज ही मूर्त मेळ आहे, आमच्या कामगाराला आम्ही सजग करणार आहोत की बाबा तुझ्या पगाराचा जरी तू आज शोधत असला, पण तू येणारी तुमची मुलं या नोकरीपासून मुकणार आहे। या जनतेला जे 12,000 रुपयाचे मीटर देत आहे, ते 12,000चे मीटर याची कॉस्ट आहे का याची पडताळणी करायचे लोकांना आम्ही सांगणार आहोत। या सर्व गोष्टी सांगण्याकरता आज आम्ही या ठिकाणी प्राथमिक स्वरूपामध्ये विधी शॉर्ट नोटीस मध्ये ही आजची आम्ही द्वार सभा आयोजित केलेली आहे। यानंतर आम्ही सर्व संघटनाची जी कृती समिती आम्ही तयार केलेली आहे, स्मार्ट मीटर, स्मार्ट प्रीपेड मीटर कृती समिती ठाणे जिल्ह्याच्या नावाने केलेली आहे। संपूर्ण ठाणे जिल्ह्यातच नव्हे, ठाणे जिल्ह्यातून या महाराष्ट्राला इशारा देणार आहोत। मागे सुद्धा आम्ही याच ठिकाणावरून अदानीच्या विरोधामध्ये तुम्ही आम्ही बघितलं असेल, आम्ही मोठा एक जनमोर्चा 50,000च्या वर काढलेला होता। याचं रणसिंग या ठाण्यावरून याच ठिकाणाहून झालं होतं। त्या सरकारला झुकावं लागलं। आजही जरी त्यांचं सरकार असलं तरी जनता विरोधी असल्यामुळं, जनतेचं हित असल्यामुळं, जनतेला राईट असल्यामुळं, जनतेला विचारल्याशिवाय ते मीटर बसवता येणार नाही, ही आमची ठाम भूमिका आहे। याच्यासाठी आजचं हे निदर्शन आहे प्राथमिक स्वरूपाचं। या ठिकाणी धर्मराज्य पक्षाचे राजन राजे साहेब आलेले, राष्ट्रवादी काँग्रेसचे सुहास देसाई साहेब आलेले, शेकापचे आमचे साळवी साहेब आलेले, राज्य सहकारी कर्मचाऱ्याचे गव्हाळे साहेब आलेले, आमचे वर्मा साहेब आलेले, असे अनेक पदाधिकारी या ठिकाणी आले। सीपीएम, सीपीआयचे, सर्व कामगार संघटनाचे, त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समिती असो की इथल्या वैचारिक जे काही पत्रकार असो, त्याचे कामगार एकता समिती असो, हे सर्वजण या ठिकाणी आलेले आहे। कामगाराचे प्रतिनिधी आलेले आहे, असंघटित कामगाराचे प्रतिनिधी आलेले आहे। हा कारवा मोठा होणार आहे आणि या सरकारला हे आम्ही याचा विरोध केल्याशिवाय राहणार नाही आणि हे मीटर आम्ही बंद केल्याशिवाय राहणार नाही, एवढंच बोलतो। सर्व राजकीय पक्षाप्रमाणे शेतकरी कामगार पक्षाने 27 तारखेला जी संघर्ष सुरू केला होता, ती संघर्ष सर्व पक्ष आता जमलेला आहे
आणि आता हा क्रांतीचा पहिला विचार इथून ठाण्यातून सुरू झालेला आहे. आता हा विचार काय थांबणार नाही. जिथपर्यंत प्रीपेड मीटर थांबत नाही, हे त्यांचे जे अडाणींनी जमा केलेले 2 कोटी हे त्यांच्या कचऱ्या डब्यात जाईपर्यंत आमचं आंदोलन काही थांबणार नाही. हेच आमची सर्व पक्षांची ही भूमिका आहे आणि वरच्या नेत्यांची, वरिष्ठ नेते जेवढे आमच्या पक्षाचे आहेत सगळ्यांची पण भूमिका तीच आहे.